नमस्कार मित्रांनो, मी यश क्लासेस कोपरगाव, येवला, वैजापूर व सुतावणे ज्युनियर कॉलेज वैजापूर मार्फत आपल्या समोर फिजिक्स हा विषय सादर करतोय. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करत होतो दॅट इज तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये बघा, लास्ट व्हिडिओत आपण जो लास्ट पॉइंट कंटिन्यू केला होता तो होता एनर्जी डेन्सिटी. मग एनर्जी डेन्सिटी कशाला म्हणाल तर एनर्जी इन किंवा एनर्जी स्टोअर इन अ मॅग्नेटिक फील्ड पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड काय म्हणू आपण एनर्जी डेन्सिटी म्हणते. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड मध्ये नेमकी किती एनर्जी स्टोअर होईल तर ती एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड काय म्हणू आपण एनर्जी डेन्सिटी. आणि या एनर्जी डेन्सिटीसाठी आपण फॉर्म्युला डिस्कस केला होता तो होता दॅट इज तर एनर्जी डेन्सिटी इज इक्वल टू बी स्क्वेअर डिवायडेड बाय 1/2 बी स्क्वेअर डिवायडेड बाय म्यू झिरो. इक्वेशन कॅपिटल ए आणि कॅपिटल बी आपण बघितलं होतं. आज आपण याच्या पुढचा पार्ट कंटिन्यू करू दॅट इज म्युच्युअल इंडक्टन्स. नेक्स्ट हेडिंग घ्या, म्युच्युअल इंडक्टन्स. तर बघा आता म्युच्युअल इंडक्टन्स नेमकं आहे तरी काय. याच्या आधी आपण सुरुवात केली होती दॅट इज सेल्फ इंडक्टन्स आणि म्युच्युअल इंडक्टन्स पासून. आणि म्हणजे सेल्फ इंडक्टन्स मध्ये सेल्फ इंडक्टन्स नेमकं आहे तरी काय की एक कॉईल घेतली, त्याच कॉईलमध्ये करंट व्हॅरी करून त्याच कॉईलमध्ये म्हणजे एकाच कॉईलमध्ये करंट व्हॅरी करून त्याच कॉईलमध्ये ईएमएफ इंड्यूस करणे या फिनॉमिनाला म्हटलं होतं आपण सेल्फ इंडक्शन. तर म्युच्युअल इंडक्शन नेमकं आहे तरी काय की इथं एक नाही इथं दोन कॉइल्स असतील. मग एका कॉईलमध्ये आपण करंट व्हॅरी करू आणि त्याच्या नेबरिंग कॉईलमध्ये ईएमएफ इंड्यूस करणे या फिनॉमिनालाच काय म्हणू आपण म्युच्युअल इंडक्शन म्हणता येईल. तर आपण पहिला पार्ट घेतला होता, आपण आतापर्यंत कंटिन्यू केला दॅट इज सेल्फ इंडक्शन. मग सेल्फ इंडक्शन काय होतं की एका कॉईलमध्ये करंट व्हॅरी करून त्याच कॉईलमध्ये ईएमएफ इंड्यूस करणे या फिनॉमिनाला म्हटलं होतं आपण सेल्फ इंडक्शन. तर म्युच्युअल इंडक्शन कशाला म्हणाल तर एका कॉईलमध्ये करंट व्हॅरी करून त्याच्या नेबरिंग कॉईलमध्ये ईएमएफ इंड्यूस करणे या फिनॉमिनालाच काय म्हणू आपण म्युच्युअल इंडक्शन म्हणता येईल. मग आता बघा नेमकं हे म्युच्युअल इंडक्शन वर्क कसं काय करते किंवा म्युच्युअल इंडक्शन कसं काय होते ते लक्षात घ्या. तर बघा कन्सिडर करा की ही एक कॉईल घेतली मी, या कॉईल मध्ये आपण करंट पास करतोय आणि इथं एक नेबरिंग दुसरी कॉईल ठेवली आपण. तर तुम्ही ऑब्झर्व जरी करा, याला मी म्हणतो प्रायमरी कॉईल, याला आपण नाव देऊ सेकंडरी कॉईल. तर या प्रायमरी कॉईल मध्ये आपण इलेक्ट्रिक करंट पास केला. प्रायमरी कॉईल मध्ये जर तुम्ही इलेक्ट्रिक करंट पास जरी केला तर इलेक्ट्रिक करंट पास केल्याच्या नंतर याच्या सभोवताली मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल. तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे दॅट इज मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे एखाद्या कंडक्टर मधून ज्यावेळेस तुम्ही इलेक्ट्रिक करंट पास करता, इलेक्ट्रिक करंट पास केल्याच्या नंतर त्या कंडक्टरच्या सभोवताली तीन प्रकारचे फिनॉमिना होतात. सर्वात पहिला आहे दॅट इज हिटिंग इफेक्ट, देन केमिकल इफेक्ट आणि तिसरा आहे दॅट इज मॅग्नेटिक इफेक्ट. मग या कॉईल मधून ज्यावेळेस तुम्ही इलेक्ट्रिक करंट पास करता तर इलेक्ट्रिक करंट पास केल्याच्या नंतर याच्या सभोवताली मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. मग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाल्याच्या नंतर बघा ज्यावेळेस तुम्ही या कॉईल मधून इलेक्ट्रिक करंट पास करा त्याच्या सभोवताली मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल. मग याच्या सराउंडिंग मध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे, तर या मॅग्नेटिक फील्ड मध्ये तर इथं तुम्ही ऑब्झर्व जरी कराल तर दुसरी एक कॉईल आपण प्लेस केली. या मॅग्नेटिक फील्ड मध्ये अजून एक कॉईल आली आहे सेकंडरी कॉईल. त्यामुळे काय होते की हीच मॅग्नेटिक फील्ड यासाठी सुद्धा अप्लिकेबल होईल. म्हणजे या मॅग्नेटिक फील्ड मध्ये सेकंडरी कॉईल सुद्धा आली. मग आता आपण करंट कमी जास्त करू म्हणजे करंट व्हॅरी करू. करंट व्हॅरी जरी झाला तर त्या रिस्पेक्टिव्ह मॅग्नेटिक फील्ड सुद्धा काय होईल व्हॅरी होईल. आणि मॅग्नेटिक फील्ड व्हॅरी जरी झाली तर ही चेंज इन मॅग्नेटिक फील्ड मग या सेकंडरी कॉईल मध्ये ईएमएफ इंड्यूस करते. करंट कुठं पास केला आपण प्रायमरी कॉईल मध्ये आणि तर मॅग्नेटिक फ्लक्स कुठं चेंज झालं सेकंडरी कॉईल मध्ये. म्हणजे म्हणता येईल की या पहिल्या कॉईल मध्ये करंट व्हॅरी झाल्यामुळं तर याच्या सेकंडरी कॉईल मध्ये काही ना काही ईएमएफ इंड्यूस होईल. तर हा जो काही फिनॉमिना आहे मग याच फिनॉमिनाला काय म्हणू आपण म्युच्युअल इंडक्शन म्हणता येईल. म्हणजे एका कॉईल मध्ये करंट व्हॅरी करून याच्या नेबरिंग कॉईल मध्ये ईएमएफ इंड्यूस करणे या फिनॉमिनालाच काय म्हणू आपण म्युच्युअल इंडक्शन म्हणता येईल.
इथं लक्षात येत आहे बघा. आपण डिस्कस करतोय दॅट इज इंडक्शन. इंडक्शन आहे ना, तर दोन प्रकारचे आपण बघितले. एक होतं सेल्फ इंडक्शन आणि दुसरा आहे म्युच्युअल इंडक्शन. सेल्फ इंडक्शनचा पार्ट संपला आपला. आता आपण म्युच्युअल इंडक्शन वरती वर्क करतोय. मग म्युच्युअल इंडक्शन नेमकं आहे तरी काय, की एका कॉईल मध्ये करंट व्हॅरी करून त्याच्या नेबरिंग कॉईल मध्ये ईएमएफ इंड्यूस करणे, या फिनॉमिनालाच काय म्हणू आपण, म्युच्युअल इंडक्शन म्हणता येईल. मग या म्युच्युअल इंडक्शन मध्ये बघा, करंट कुठे व्हॅरी केला, प्रायमरी कॉईल मध्ये, ईएमएफ कुठे इंड्यूस झालं, सेकंडरी कॉईल मध्ये. मग यासाठी बघा, जेवढा करंट व्हॅरी कराल तुम्ही तेवढ्याच अमाऊंटचा फ्लक्स कुठं प्रोड्यूस होत आहे, सेकंडरी कॉईल मध्ये. म्हणजे म्हणता येईल दॅट इज मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस इन सेकंडरी कॉईल, ज्याला मी फाय एस न डिनोट करतो. बघा, तर मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस इन सेकंडरी कॉईल, आपण याला फाय एस ने कन्सिडर करू. आणि करंट पासिंग थ्रू प्रायमरी कॉईल, तर ज्याला मी आयपी ला डिनोट करतो. म्हणजे जे काही फ्लक्स प्रोड्यूस इन सेकंडरी कॉईल मध्ये, दिस फ्लक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय म्हणता येईल, आयपी, दॅट इज करंट इन प्रायमरी कॉईल. आता या प्रपोर्शनॅलिटी साइनला इक्वल टू न रिप्लेस करा. म्हणजे काय राहील, तर सम कॉन्स्टंट इनटू काय असेल, आय. मग हा जो कॉन्स्टंट आहे, या कॉन्स्टंटलाच म्हणू आपण तर कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन, किंवा यालाच म्हणता येईल म्युच्युअल इंडक्टन्स. बघा, हा जो काही कॉन्स्टंट आहे, या कॉन्स्टंटलाच काय म्हणू आपण, कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन, किंवा काय म्हणू आपण, म्युच्युअल इंडक्टन्स, ज्याला एम न डिनोट करता येईल. ती व्हॅल्यू इथं पुट केल्यावर राहील काय, तर फाय एस इज इक्वल टू एम इंटू आय पी. बघा, आपण डिस्कस करतोय दॅट इज म्युच्युअल इंडक्शन किंवा म्युच्युअल इंडक्टन्स. म्युच्युअल इंडक्शन नेमकं आहे तरी काय, की हा एक फिनॉमिना आहे ज्यामध्ये प्रायमरी कॉईल मध्ये किंवा एका कॉईल मध्ये करंट व्हॅरी करून त्याच्या नेबरिंग कॉईल मध्ये ईएमएफ इंड्यूस करणे, या फिनॉमिनालाच काय म्हणू आपण, म्युच्युअल इंडक्शन म्हणता येईल. मग या म्युच्युअल इंडक्शन मध्ये बघा, जेवढं काय आपण प्रायमरी कॉईल मध्ये करंट व्हॅरी करू तेवढ्याच अमाऊंटचं फ्लक्स हे सेकंडरी कॉईल मध्ये प्रोड्यूस होत आहे. आपण मानून घेऊ की प्रायमरी कॉईल मध्ये असणारा जो काही करंट आहे तो मी आयबी न कन्सिडर केला, आणि सेकंडरी कॉईल मध्ये प्रोड्यूस होणारे जे फ्लक्स आहे ते मी फाय एस न डिनोट जरी केलं. अशा वेळेस काय म्हणता येईल, द फ्लक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू करंट, किंवा करंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय म्हणता येईल, फ्लक्स. सो फाय एस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आयपी. सो फाय एस या प्रपोर्शनॅलिटी साइनला इक्वल टू न रिप्लेस करा. म्हणजे इथं काय राहील, सम कॉन्स्टंट इंटू काय असेल, आयपी. मग हा जो कॉन्स्टंट आहे, या कॉन्स्टंटलाच काय म्हणू आपण, कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन, ज्याला आपण कॅपिटल एम ने डिनोट करू, किंवा याला म्युच्युअल इंडक्टन्स म्हणतात. ती व्हॅल्यू इथं पुट केल्यावर राहील काय, तर फाय एस इज इक्वल टू एम इंटू काय असेल, आयपी म्हणता येईल. इथपर्यंत लक्षात येत आहे, इथपर्यंत लक्षात आलं. तर तुम्ही खाली एक डेफिनेशन घ्या. तुम्ही हेडिंग दिलाय म्युच्युअल इंडक्टन्स, लिहा तुम्ही त्याच्यात. म्युच्युअल इंडक्टन्स, मी हेडिंग दिला सर म्युच्युअल इंडक्टन्स. तर लिहा म्युच्युअल इंडक्टन्स साठी. म्युच्युअल इंडक्शन, द फिनॉमिना, डेफिनेशन लिहा म्युच्युअल इंडक्शनची. द फिनॉमिना in which the change in current, change in current in primary coil,
induce EMF in secondary coil. Induce EMF in secondary coil. Induce EMF in secondary coil is called mutual induction. Is called mutual induction. Mutual induction. झालं असेल. हे डायग्राम काढा खाली. हे डायग्राम काढा. डायग्राम झाली असेल तर लिहा खाली. IP be the current passing through primary coil and phi S be the flux produce in secondary coil. Flux produced in secondary coil. खालच्या लाईन मध्ये लिहा. The flux produced in secondary coil is
is directly proportional is directly proportional directly proportional to the current in primary coil. To the current in primary coil. झालं असेल 10 खाली लिहा 10 लिहा इथून इथपर्यंत या 4 स्टेप्स लिहा 4 स्टेप लिहा या झालं असेल तर बघा आता याच्या पुढे आपण कंटिन्यू करू इथपर्यंत लिहून झालं असेल तर बघा लक्ष द्या आता तर इथं बघा हा जो काही आता फ्लक्स आहे हा फ्लक्स कुठे प्रोड्यूस झाला सेकंडरी कॉइल मध्ये मग बाय लेन्झ लॉ तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे लेन्झ लॉ काय आहे तर E इज इक्वल टू मायनस डी फाय डिवायडेड बाय डी टी मग फ्लक्स कुठं प्रोड्यूस होत आहे सेकंडरी मध्ये म्हणजे ईएमएफ कुठं प्रोड्यूस होईल तर सेकंडरी कॉइल मध्ये म्हणजे ES इज इक्वल टू बनता येईल मायनस डी फाय एस डिवायडेड बाय डी टी व्हॅल्यूज पुट करा मायनस डी डिवायडेड बाय डी टी ऑफ फाय एस ची व्हॅल्यूज किती आहे तर एम इंटू आय पी एम कॉन्स्टंट आहे याला बाहेर घ्या म्हणजे इथं राहील ES इज इक्वल टू मायनस एम इंटू डी आय पी डिवायडेड बाय काय असेल डी टी नुसतंच आपण मॅग्निट्यूड जरी घेतलं तर इथं काय राहील बघा ES इज इक्वल टू एम इंटू मॉड ऑफ डी आय पी डिवायडेड बाय डी टी आपण काय केलं मॅग्निट्यूड घेतलं आपल्याला फक्त एम ची व्हॅल्यूज पाहिजे या ब्रॅकेटला तुम्ही इकडे पाठवा इथं मल्टिप्लाय इकडे आल्यावर काय डिवाइड म्हणजे म्हणता येईल की एम इज इक्वल टू ES डिवायडेड बाय मॉड ऑफ डी आय पी डिवायडेड बाय डी टी आणि हे आहे तुमचं रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर कशासाठी आहे तर कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन बघा आपण काय केलं फाय एस इज इक्वल टू तुम्हाला माहित आहे किती आलं आय इंटू एम पी बाय लेन्झ लॉ स्टेटमेंट काय आहे तर E इज इक्वल टू मायनस डी फाय डिवायडेड बाय डी टी आता फ्लक्स कुठं प्रोड्यूस झालं सेकंडरी मध्ये म्हणजे ईएमएफ कुठे जनरेट होईल सेकंडरी मध्ये सो ES इज इक्वल टू मायनस डी फाय एस डिवायडेड बाय डी टी व्हॅल्यूज पुट करा सो मायनस डी बाय डी टी ऑफ फाय एस ची व्हॅल्यूज किती आहे एम इंटू आय पी एम कॉन्स्टंट आहे एम ला बाहेर घ्या म्हणजे ES इज इक्वल टू मायनस एम इंटू डी आय पी डिवायडेड बाय डी टी दोन्ही साइडचा आपण नुसतं मॅग्निट्यूड घेऊ बघा इथं मायनस साइन आला म्हणून मी मॅग्निट्यूड घेतो मग मॅग्निट्यूड घेतल्यावर राहील का ES इज इक्वल टू एम इंटू डी आय पी डिवायडेड बाय डी टी आपल्याला एम पाहिजे या ब्रॅकेटला तुम्ही इकडे पाठवा इथं मल्टिप्लाय इकडे आल्यावर काय डिवाइड सो एम इज इक्वल टू ES डिवायडेड बाय मॉड ऑफ डी आय पी डिवायडेड बाय डी टी म्हणते इथपर्यंत लक्षात आलं तर हे आहे तुमचं रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर कशासाठी आहे तर कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन किंवा म्युच्युअल इंडक्टन्स
तर तुम्ही एक काम करा, आता इथून कंटिन्यू करा, त्याच्या खाली लिहून घ्या इथपर्यंत. नंतर आपण याची डेफिनेशन लिहू. घ्या इथून लिहा, बाय लेन्स लॉ पासून त्याला कंटिन्यू करा इथपर्यंत लिहा. तर लिहून झालं असेल तर बघा, आता लक्ष द्या. हे लिहून झालं असेल तुमचं तर लक्ष द्या. एम म्हणजेच काय, तर कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन. ESB द EMF प्रोड्यूस इन सेकंडरी कॉइल. आणि DIP डिवाइडेड बाय DT म्हणजेच काय, IP बी द करंट चेंज इन करंट इन प्रायमरी कॉइल, आणि DIP डिवाइडेड बाय DT म्हणजे द रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन प्रायमरी कॉइल म्हणता येईल. मग इथून आपण याला डिफाईन करू. तर कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन जर तुम्ही सरळ सरळ ऑब्झर्व जरी केलं तर हा एक रेशो आहे. कुणाचा रेशो आहे, तर ES आणि दुसरी टर्म्स कोणती आहे, DIP डिवाइडेड बाय काय असेल, DT. मग इथून आपल्याला डिफाइन करता येईल, द कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ EMF प्रोड्यूस इन सेकंडरी कॉइल टू द रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन द प्रायमरी कॉइल. बघा, कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन, मग कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शनला डिफाइन कसं कराल, द रेशो ऑफ, कुणाचा रेशो आहे, EMF इंड्यूस इन सेकंडरी कॉइल टू द रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन द काय असेल, प्रायमरी कॉइल म्हणून. आपण इथपर्यंत लक्षात येत आहे. बघा, आपण काय डिफाइन करतोय, द म्युच्युअल इंडक्टन्स किंवा कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन. मग कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन कशाला म्हणाल, द रेशो ऑफ, कुणाचा रेशो आहे, द EMF इंड्यूस इन सेकंडरी कॉइल टू द रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन द प्रायमरी कॉइल. म्हणजे सेकंडरी कॉइल मध्ये जे EMF इंड्यूस होईल टू द चेंजिंग करंट किंवा रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन प्रायमरी कॉइल, आणि याला काय म्हणू आपण, तर कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन किंवा म्युच्युअल इंडक्टन्स म्हणता येईल. इथपर्यंत लक्षात आहे. तर लिहा तुम्ही खाली डेफिनेशन लिहा. कोणाची डेफिनेशन लिहा, म्युच्युअल इंडक्टन्सची किंवा कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन. लिहा डेफिनेशन. म्युच्युअल इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स mutual inductance or coefficient of mutual inductance or coefficient of mutual inductance is defined as the value of
induce EMF, the value of induce EMF the value of induce EMF produce in the secondary circuit, produce in the secondary circuit per unit rate of change in current in the primary circuit primary circuit झालं असेल तर खालच्या लाईन दिल्या मग the SI unit of mutual inductance is equal to volt सेकंद पर एम्पियर म्हणा किंवा यालाच हेनरी म्हणतात. द SI युनिट ऑफ कॅपिटल M म्हणजे कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन इज इक्वल टू काय असेल तर वोल्ट सेकंद पर एम्पियर किंवा यालाच काय म्हणू आपण हेनरी. झालं असेल लिहून झालं तर ठीक आहे वाचलेला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू. थँक्यू.